नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय सध्या देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा देशभरात सुरू आहेत. पण मित्रांनो, अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबलचक रांगा लागलेल्या तर दिसतच आहे. पण काही ठिकाणी लोक कॅन आणि ड्रम घेऊन देखील इंधन भरण्यासाठी तासनतास रांगेत उभा राहत आहेत. मित्रांनो, आपण बघत होतो की या मराठवाड्यामध्ये काही काळामध्ये याच दिवसामध्ये पाण्यासाठी लोकांना कॅनाच्या कॅना घेऊन रांगेत उभा राहावं लागत होतं. पण मित्रांनो, आता चित्र बदललेलं दिसत आहे. पाण्यासाठी नव्हे तर मित्रांनो, डिझेल आणि पेट्रोलसाठी कॅना घेऊन पेट्रोल पंपावरती लांब रांगा घेऊन तासनतास राहावं लागत आहे. मित्रांनो, मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता काही अफवांवरती विश्वास ठेवू नये, भरोसा ठेवावा. आवश्यक तेवढेच पेट्रोल किंवा डिझेल घ्यावे, अनावश्यक साठेबाजी टाळावी. कारण जास्त प्रमाणात साठा केल्यामुळे इतर नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, आपण बघतोय की काही लोक ज्या ठिकाणी 2 लिटर डिझेल पेट्रोल लागते त्याच ठिकाणी तुटवडा निर्माण होतो आहे म्हणून जास्तीचं खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा वेळेस काय होतं आहे मित्रांनो, तर अचानक पेट्रोल पंपावरचा साठा कमी होताना आपल्याला दिसत आहे. आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये अनेक असे पेट्रोल पंप आहेत की त्या ठिकाणी लोक तासनतास 4 व्हीलर गाड्या असतील किंवा 2 व्हीलर गाड्या असतील यांच्या रांगा उभ्या करून या पेट्रोल पंपावरती उभे राहताना दिसत आहे. मित्रांनो, आपण बघतोय की अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाताना साठेबाजी देखील करू नये. सरकार आणि तेल कंपन्यांकडून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी संयम ठेवणे फार गरजेचे आहे. सध्या मित्रांनो, आपण जर बघितलं अनेक शहरांमध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये पेट्रोल व डिझेल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पडताना आपल्याला दिसत आहे. पण मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहत असताना तर हा व्हिडिओ आहे गेवराई तांडा या परिसरातील. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण पद्धतीने डिझेल आपल्याला संपताना दिसत आहे. मित्रांनो, आपण गेवराई तांड्यापासून ते पैठण रोड छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत जवळजवळ 4 पेट्रोल पंप येतात. पण मित्रांनो, सध्याच्या स्थितीला या तांड्यावरील पेट्रोल पंपावरती तर आपल्याला डिझेल आणि पेट्रोल कुठलाही साठा या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची आपल्याला अवस्था या ठिकाणी बिकट झाल्याची दिसत आहे. तर मित्रांनो, अशावेळी आपण आपला लांबचा प्रवास टाळणं गरजेचं आहे. आपल्याला अडचण होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थांबणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, हा जो पेट्रोल पंप दिसतो आहे तर हा आहे नक्षत्रवाडी पैठण रोडवरील हा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी तर या पेट्रोल पंपावर पूर्ण समोर बॅरिगेट लावताना आपल्याला दिसत आहे. कारण या ठिकाणी तर कुठलंही पेट्रोल पण नाही आणि कुठे डिझेल पण उपलब्ध होताना आपल्याला दिसत नाही. पण अशा वेळेस मित्रांनो, आपण जर बघितलं तर संयम बाळगणं गरजेचं आहे आणि अफवावर विश्वास न ठेवता आपण जे बाहेर जाणं कुठं लांबचा प्रवास असेल तर आपण तो टाळणं अधिक फायदेशीर मित्रांनो राहणार आहे. कारण की आपण जर अशा वेळेस जर निघालो आणि आपल्याकडे जर डिझेल संपलं तर या ठिकाणी मित्रांनो आपली तारांबळ उडू शकते. अशावेळी आपण घरी राहणं योग्य राहील. मित्रांनो, हा दुसरा पेट्रोल पंप आहे कांचनवाडील या ठिकाणचा. तर आपण जर बघितलं कांचनवाडी पेट्रोल पंपावर जर आपण बघितलं तर या ठिकाणी देखील डिझेल आणि पेट्रोलचा साठा आहे. पण या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरच्या लांब रांगा आपल्याला दिसत आहे. पण मित्रांनो, या लांब रांगा या ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे आणि या उन्हामध्ये अनेक नागरिक तासनतास उभे राहताना आपल्याला दिसत आहेत. आपली 4 चाकी गाडी असेल, 2 व्हीलर असेल, हे सगळे घेऊन या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, जेवढं आवश्यक इंधन आहे तेवढंच आपण गाड्यामध्ये भरणं योग्य राहील. अशा परिस्थितीमध्ये जे काही संकट आता सध्या आलेलं आहे त्याला निवारण्यासाठी संयम ठेवणं फार गरजेचं राहणार आहे. हा पेट्रोल पंप आहे मित्रांनो कांचनवाडी या ठिकाणी. आता आपण गेवराई तांड्यापासून जवळ 3रा पेट्रोल पंप जर आपण बघितला, या 3ऱ्या पेट्रोल पंपावर देखील डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या पेट्रोल पंपावरती देखील थोड्या प्रमाणामध्ये इंधन आहे ते देखील या ठिकाणी बऱ्याचशा लाईनमध्ये लोक उभे राहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, पेट्रोल पंप चालकाच्या म्हणण्यानुसार अचानक गर्दी वाढल्यामुळे पुरवठ्यावर ताण निर्माण होत आहे. काही पंपावर काही वेळासाठी इंधन संपल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. नागरिकांनी शांतता राखून आवश्यक तेवढे इंधन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते अफवा आणि सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती खात्री करून घ्यावी. तुमच्या परिसरामध्ये पण पेट्रोल पंपावर काय परिस्थिती आहे, रांगा लागल्या आहेत का, तुमचे अनुभव नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याकडे लांब रांग्या पेट्रोल डिझेलसाठी लागलेल्या चित्र नक्कीच आपल्याला आपल्या
कमेंटमध्ये फोटो पाठवा. मित्रांनो, हा जो पेट्रोल पंप दिसतोय हा आहे सक्षम पेट्रोल पंप. हा आहे कांचनवाडी समोरचा असणारा पेट्रोल पंप. मित्रांनो, या ठिकाणी देखील कुठल्याही पद्धतीचा साठा आपल्याला उपलब्ध झाल्याचं दिसत नाही आहे. या ठिकाणी देखील त्यांनी पेट्रोल पंप पूर्णतः बंद करून समोर बॅरिगेट लावलेले आहेत. मित्रांनो, आजची जी तारीख आहे ती आहे 22 मे 2026 आणि मित्रांनो, आजचा जो वार आहे तो आहे शुक्रवार. अगदी दुपारची 1:30 वाजेची वेळ आहे. मित्रांनो, ही अगदी महत्त्वाची आणि ताजी अपडेट आहे. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो, आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या, कारण आपल्याला यानंतर देखील जी योग्य वेळोवेळी माहिती आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत जाईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.